गोविंदाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः कृष्णाय नमः माझ्यासाठी टाकतो. नमस्कार मित्रांनो, मी रितेश ग्रवाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज दुसरा दिवस आहे गणपती बाप्पाचा आणि आम्ही आता सकाळी सकाळी उठून चाललोय फुलं आणायला. अरे आपली सकाळ आता झाली, कारण मित्रांनो पहिल्याच दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत भजन चालू होते, त्यामुळे सकाळी थोडासा लेट उठलोय आम्ही आणि चाललोय आता फुलं वगैरे आणायला. बेल आणि दुर्वा काढला ना, मग आता बोललो तू काढलं म्हणून. सलाम टोक, सलाम लवकर, सलाम टोक शुभम. ते छत्री घे ना त्याची. कोणता सिम आहे? एक कांडी येते बघ आधी काय काढतोयस ते, रान काढशील नाही तर. अरे असं सिंगल सिंगल काय एक एक घेत इथे, दुसरीकडे नाही कुठे. ते ऐकलं कशाला पाहिजे. ऐकायचं जरा. चल आता मस्त पडला याच्यावरती. चला आता. तो काय दिसतोय ना. भेटला ध्रुवा. सांग 10 वेळा तुला सांगून झाले असतील इथून जाऊ नको म्हणून, तरी गेलास ना. सोनत आणायचे ना. गाडी खालनं धुवून निघल. हा कशाला मला इथे गाडी येतो. अरे हा बघ वरती पण आहे आणि तिकडे कुठे बघतोस. मित्रांनो आपल्या चॅनलच्या नावाने टी शर्ट छापलेले आहेत. ही गोडवा कोकणचा. जा काढ. तिकडे आतमध्ये भरपूर आहे त्या साईडला. पहिले इथंच किती असायची पण आपण टॅटू कार्ड कसा माहिती आहे? अर्धी छाती कार्ड एवढा वाटत हात पूर्ण भरलेला. तो रॉकचा कसा माहिती, ते चक्र आहे असं जात असत. लय भारी वाटत होते. मग उघडच फिरायचं वाडी. मग कशासाठी कोण येतोय? तू येतोय. मित्रांनो आम्ही आता चाललो नदीवरती अंघोळ करायला, पण पाणी खरवट आहे. हे हळू ये. तू ब्लॉग में दिखा रे. कोकणचा आज सर्व आले नाही आहेत, काल खूप जण होते. रूपा पाहतालोचने झाले को साजने. रूपा पाहतालोचने सुख झाले व साजने. काय मित्रांनो पाणी बघा किती आहे, खतरनाक पाणी आहे.
तिकडे वरती उडी मारणार तेव्हा तो इकडे येईल खाली. गोडवा कोकण गोडवा कोकणचा. घालून आम्ही आता उडी सांगलो काय वाचलो नाही तर आम्ही घालून गेलो. नाही तर कोकणात कुठेतरी सापडशील. काय रे खारे पाटणला होता. कामाच्या गावी कसं पण जायचं. काय नाही खाली अडकायला होतं तिथे. पाणी खूप आहे. आता वरून उडी मारली ना तर ते इकडे खाली येतील, एवढं पाणी आहे. नाही जाणार. खाली गेलो तर ये ना तसाच. बघा रे, फक्त साखळीत नको जाऊ. साखळीत नको जाऊ. साखळीत असं की उभं राहायला होणार नाही. तासात जण एकसाथ बोलतायत नको जाऊ. इथं उडी मारून तुम्ही कुठे येणार. हे सर्वजण मित्रांनो वरती चाललेत, तर त्या बाजूने ते लोक उड्या मारणार आहेत. कारण पाणी इकडे उभं राहायला जागा नाही या साईडला कुठेच. जर इकडे आले खाली तर असे तो हा विठ्ठल वरवा, तो वरवा, तो हा विठ्ठल वरवा. एकाने उडी मारली, बाकीचे कुठे गेले. संत्याला घे. एवढ्या कॉर्नरला उभे आहेत तरी पण तिथे पाणी बघा किती आहे. म्हणजे खाली पाणी खूप वाहतं पाणी आहे ना त्यामुळे. अरे तो दमल एवढा लांबून आला तर तो. तो खाली येणार आहे. मित्रांनो आज ना ऋषीपंचमी आहे आणि ऋषीपंचमीच्या दिवशी तिथे एका घरामध्ये ना मांड वगैरे केला जातो आणि गणपती बाप्पाला नैवेद्यसुद्धा आपल्या घरी नाही बनवत. या ठिकाणावरून नैवेद्य वगैरे नेऊन ते दाखवला जातो. तर आता मी त्या ठिकाणी चाललो आहे. तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो की ऋषीपंचमीच्या वेळेला कसा मांड वगैरे असतो, काय करतात ते दाखवतो. आवाज येतो हा बोल आवाज पंचामृत घेतला. पंचामृत पंचामृत नाही केलेला. पंचामृत नाही बनवलं. दही दूध
बसा खाली खाली बसा पूजा करताय ना चला डोळ्यांना पाणी लावा केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः कृष्णाय नमः श्री परमेश्वर प्रीत्यर्थम मम मनाय अस्माकं सकुमानं सपरिवारं दुपदति अरुंधति सहित सप्तर्षि देवता पूजनं च करिष्ये महाकाय कोटि सुदेश सर्वकार्य गणपतीची सुपारी ठेवते तिच्यावर अक्षत व्हा श्रीमन्महागणाधिपती नमः पुराण थोडंसं पाणी तुकडा आद्य होमाद्यं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः हस्तयोर्गं षोडशस्नानम् आचमनीयं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः स्नानं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः फुल तिथे नका ठेवू फुल आपल्या ताटात ठेवा वस्त्रोपवस्त्राचे कापसाचं वस्त्र असेल तर वाहा श्रीमन्महागणाचा अक्षत वाहा गणाधिपतये नमः नमस्ते कापासन समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः पोत्राते कमलदारे समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः गंध लावायचं विलेपनार्थे चंदनं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः अक्षद्वः सर्वालंकारार्थे अक्षदानं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः हळद पिंजरवः सौभाग्यद्रव्यार्थे अनिद्रा कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः लाल फूल असेल तर ठेवा दुर्वा ठेवा असतील तर तेलाचा पाण्यात ठेवा यथा ऋतुकालोद्भव पुष्पं पूर्वांकुरंश बिल्वपत्रं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः धूपं दीपं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः नैवेद्यार्थे गुळ खोबरं ठेवले का तिथे गुळ खोबरं हवं गुळ खोबरं लावून ठेवा दोन अगरबत्त्या दोन लावून ठेवा घंटी इकडे घ्या तुमचा गणपती इथे घ्या गुरुखोबरं महागणाधिपतये नमः नैवेद्यार्थे पाणी फिरवा त्याच्यावरती थोडं खाद्य नैवेद्यं समर्पयामि महापानाय नमः उदराय थोड्याशा तांब्याला बारीकसं गंध आणि फूल लावा गंधाने फूल लावा त्याला समयला गंध फूल लावा भूदीप ब्रह्मोप सकल पूजार्थे गंधार्थ पुष्पं समर्पयामि तुळशीपत्रात तांब्यातलं पाणी एकांकडून केली सगळ्यांच्या अंगावर शिंपडा तांब्यातलं पाणी सगळ्यांच्या अंगावर शिंपडा एकांकडून फुला फुल घ्या काय पवित्र स्मरितो वा नवरावस्थां स्मरत पुंडरीकासं समाह्याभ्यंतर शुचिः बार आता दक्षता घेऊन हात जोडा आता दक्षता घेऊन हात जोडा मंदारमाला
शङ्करमूलभजनपद्मनाभसुरजन्माधारसुरजन्मेघवर्णं लक्ष्मीकान्तं करुणनयनं मृदुजानगम्यं मन्दविष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं अरुन्धती सहित सप्तऋषी देवताभ्यो नमः. सगळ्या खेळांवर लक्षात पहा. ध्याय आम्ही ध्यान धनाचे अक्षदान समर्पयामि. अरुन्धती सहित सप्तऋषी देवताभ्यो नमः. आवाहनाचे अक्षदान समर्पयामि. अरुन्धती सहित सप्तऋषी देवताभ्यो नमः. आसनाचे अक्षदान समर्पयामि. अरुन्धती सहित सप्तऋषी देवताभ्यो नमः. फुलां पाणी शिंपडायचं सगळ्या खेळांवर. पादयोगवाद्यं समर्पयामि. अरुन्धती सहित सप्तऋषी देवताभ्यो नमः. हस्तयोगवार्घ्यं समर्पयामि. अरुन्धती सहित सप्तऋषी देवताभ्यो नमः. आचमनीयं समर्पयामि. थोडंसं पंचामृत शिंपडा. अरुन्धती सहित सप्तऋषी देवताभ्यं समर्पयामि. अरुन्धती सहित सप्तऋषी देवताभ्यो नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि. अरुन्धती सहित सप्तऋषी देवताभ्यो नमः. पाणी शिंपडा. थोडं पाणी शिंपडा. पंचामृत स्नानं सिद्धोदक स्नानं. पाणी शिंपडा म्हटलं. पंचामृत स्नानं सिद्धोदक स्नानं समर्पयामि. अरुन्धती सहित सप्तऋषी देवताभ्यो नमः. बस अक्षत वस्त्र असतील तर वाहा. कापसाची वस्त्र असतील तर कड्यांवर वाहा. अरुन्धती सहित सप्तऋषी देवताभ्यो नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि. अरुन्धती सहित सप्तऋषी देवताभ्यो नमः. कापूसच घेतला मी आता. हा तो कापूस संपून टाकतो. सप्तऋषी देवताभ्यो नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि. अरुन्धती सहित सप्तऋषी देवताभ्यो नमः. गंध लावा. गंध लावायचा. गंध. अरुन्धती सहित सप्तऋषी देवताभ्यो नमः. त्यांचं लक्ष कुठे येतं बघा. गंध लावायला सांगतो तर कापूस पाडतात तिकडे. देवताभ्यो नमः. विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि. अरुन्धती सहित सप्तऋषी देवताभ्यो नमः. अक्षत वहा. अक्षत सर्वानुष्ठाराते अक्षतां समर्पयामि. अरुन्धती सहित सप्तऋषी देवताभ्यो नमः. ते बघा तो खाली खडा म्हणला ना अरुंधतीचा म्हणून, त्याच्यावर हळद पिंजर घालायची, बाकी इकडे हळद पिंजर नाही घालायची. अरुंधती देवताभ्यो नमः. सौभाग्य द्रव्याचे हरिद्रा बांगड्या कंकण आहेत काय? ठीक आहे. अरुंधती सप्तऋषी नमः. सौभाग्यवायं समर्पयामि. अरुंधती सप्तऋषी देवताभ्यो नमः. पुनः ठेवा. यथा ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. मल्यादीनि सुगन्धिनि मालक्ष्यान् निर्मयप्रभो नारायण पूजार्थं पुष्पाणि सप्तऋषी देवताभ्यो नमः. कर्कपत्रं समर्पयामि. अरुन्धती सप्तऋषी देवताभ्यो नमः. अश्वत्थमलं समर्पयामि. ठेवत जा. समर्पयामि. अरुन्धती सहित सप्तऋषी देवताभ्यो नमः. अरुंधती सहित सप्तऋषी देवताभ्यो नमः. अगरबत्ती ओळायची, घंटी वाजवायची. वनस्पतीला संभूत धान्य वनोत्तमा निरंजनवाळा घंटी वाजवा. भक्त्यादि पंकजामि देवाय परमात्मने राहिमां निर्यातो फळ काढून ठेवा, त्याच्याभोवती पाणी फिरवा. पाटावर ठेवा ना इकडे, या बाजूस पाटावर. हा राहू दे. अरुंधती सहित सप्तऋषी देवताभ्यो नमः. नैवेद्यार्थे फलार् नैवेद्यं समर्पयामि. मध्यमानं समर्पयामि. उत्तरापोषणमस्तं अरुंधती सहित सप्तऋषी देवताभ्यो नमः. तुम्ही आणलेल्या विड्यावर पाणी घाला, तर नारळावर पाणी घाला. मांडाचा नारळ ठेवला त्याच्यावर. कोंगी मला सांगू नका. सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि. अरुंधती सहित सप्तऋषी देवताभ्यो नमः. नारिकेल महाफलं समर्पयामि. अरुंधती सहित सप्तऋषी देवताभ्यो नमः. काढवाती असतील तर पेटवा. काढवाती पेटवा.
अरुंधती सहित सप्तशृंग महामेलानंदी कर्पूरार्पण दीपम समर्पयामि अक्षता घ्या हातात व्यवस्थित गजावरती समय देऊ हा व्यवस्थित बाजू स्वतःवरती प्रदक्षिणा द्या तिथं उजव्या हातावर उजव्या प्रदक्षिणां समर्पयामि सहस्रकोटि विधाने नमः अरुंधती सहित सप्तशृंगाभ्यो नमः प्रदक्षिणां समर्पयामि अरुंधती सहित सप्तशृंगाभ्यो नमः नमस्ते वैशाखाय नमस्कार करतो झाले नमस्ते वैशाखाय साष्टांग नमस्ते प्रयत्न अरुंधती सहित सप्तशृंगाभ्यो नमः नमस्कारां समर्पयामि हाँ तत्पूर्वी हात उडा मनाच्या मनात प्रार्थना करायची देवाची आवाहन नजारा बिना जनाने तपासरम पूजनच्या वचनाने चंद्रा परमेश्वर मंत्रहीनं क्रियां भक्तीनं चरित्रं मंदिरं नायव परिपूर्ण दर्शनेन ज्ञानाती तमेव जन्ममद संपूर्ण अध्यक्ष परमेश्वर कंबा पंचमी कंबा बेनोज आगता सुख संपत्ति देशु देशु देहि पुत्रां देहि धनं देहि सर्वं कामोषु देहि अपराध साधनं ग्रंथाने कमया दासोय मी त्वा क्षमस्व परमेश्वर तसंच तेव्हा आता तू काय घरात जन्मान नाव काय मालकांचं सुनील सत्यवान राणे कोण सुनील सत्यवान राणे सुनील हां हां नमस्कार करा जय देवा अरुंधती सहित सप्तशृंगी सुनील सत्यवान राणे यांच्या घरात तलावाप्रमाणे या महिला इथे ऋषीपंचमीला मान भरतात तो मान त्यांनी भरलेल्या पूजन केलेले मान्य करून घ्या सर्वत्र कोटी सांभाळ करा शरीर सवाशीचा एकाकीची प्रार्थना करा सगळ्यांना मनोकामना पूर्ण करा तुका क्षमा करा सगळ्यांना उत्तम आरोग्य द्या सगळ्यांच्या विघ्नांचं निवारण करा आणि सगळ्यांना चांगली बुद्धी देऊन सगळ्यांना सुखी ठेवा देवा अरुंधती सहित सप्तशृंगी प्रार्थना प्रार्थना पूर्ण संपूर्ण तो विडाय तो उठून घ्या तुम्ही